रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। हा शब्द परभणी जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला दिलेला। या शाळेने आतापर्यंत 1.5 कोटी लोकवर्गणी करून स्वतः 10 रूम स्वतःच बांधून काढलेले आहेत। गुणवत्तेच्या बाबतीत सांगायचं तर या ठिकाणचं NMS स्कॉलरशिप, 10वीचा निकाल, 5वीचा नवोदय स्कॉलरशिप हे शाळेचं एक ब्रँड आहे। या ठिकाणी विशेषतः 10वीचा गेल्या 4 वर्षापासून सेल्फ फायनान्स शाळा असून देखील एक जिल्ह्याला लाजवेल किंवा एक प्रेरणा म्हणून असा सुंदरपैचा निकाल। तर या वर्गासाठी विशेष म्हणजे प्रयत्न करणारे आमचे आदर्श शिक्षक राऊत सर, आदर्श शिक्षक निपाणीकर सर, आदर्श शिक्षक धर्मे सर, त्याचबरोबर टेकाळे सर, चौधरी सर, प्रकाश डंबाळे सर, धनले सर, शेळके सर, अशा विविध या शिक्षकांनी एक 9वी 10वीचा स्तर टिकून ठेवून दरवर्षी 100% निकाल आणि यावर्षी तर 90%पेक्षा जास्त 34 विद्यार्थी आहेत। सेमी आणि नॉन सेमी एका छताखाली चालणारी ही परभणी जिल्ह्यातील अशी एकमेव शाळा आहे। या शाळेचा शिक्षक स्टाफ हा जिल्हा परिषदचा 13 शिक्षक व खाजगी शिक्षक आमच्याकडे 8 शिक्षक आहेत, जे की सर्व शिक्षक पहिलीपासून 10वीपर्यंत तळमळीने खूप शिकवतात। आणि त्या आमच्या शाळेचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमची शाळा 365 दिवस चालू असते। हे सगळं जे तुम्ही आता शाळेचं वैभव पाहिलेलं आहे, हे सगळं शिक्षक, मुख्याध्यापक आणि लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी हे सहकार्यांनी हे सगळं बनवलेलं आहे। या शाळेची वाटचाल ही निकालासुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये एक प्रथम क्रमांकावर आहे। याच वर्षीचा 10वीचा निकाल हा येता आपल्या तालुक्यामध्ये सर्वप्रथम आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन या शाळेमुळं सगळ्या जिल्ह्यामध्ये बदलला आहे, की एक जिल्हा परिषद शाळा 10वीचा निकाल जर जिल्ह्यात चांगला लागू शकते, तर इतर शाळांनीही शिव मॅडमनी सांगितलेलं आहे की यांचंसुद्धा काय करतात यांचं सर्व शाळांनी आदर्श घ्यावा असं असेल। मागील वर्षी वक्तृत्व स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी राज्यस्तरावर पात्र झालेला आहे। त्यानंतर आजच कराटे स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर एका विद्यार्थिनीनं रौप्य पदक मिळवलेलं आहे। मागील 4-5 वर्षापासून खो खोच्या स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, कबड्डीमध्ये जिल्हा स्तरावर प्रावीण्य मिळवलेलं आहे। मागच्या 3 वर्षापासून सतत जिल्हा स्तराची जी ट्रॉफी आहे क्रीडा स्पर्धेची, ती पाथरी तालुक्याला या शाळेमुळे मिळत असते। या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचं किंवा शाळेच्या यशापाठीमागं सर्व पालक, सर्व शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांचं तेवढं सहकार्य आहे। आम्ही शेवटी हेच म्हणू इच्छितो की शिक्षक आणि पालक या दोघांची खरंच जेव्हा गट्टी जमते किंवा मैत्री जमते, तेव्हा त्या गावातील त्यांचा पाल्य आणि आमचा विद्यार्थी हा निश्चितपणे उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला निश्चित खात्री आहे। नियोजन म्हणजे यानंतर विद्यार्थी संख्या जी आहे ती आता शाळेची जी वाढत आहे, त्या विद्यार्थी संख्येनुसार शाळेच्या वर्गखोल्यांची उपलब्धता करणे, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सर्वांगीण विकासासाठी ज्या काही साधनसामग्रीची उपलब्धता आहे ती कशी आहे, त्यानंतर त्याचप्रमाणे त्यांची गुणवत्ता कशी वाढीस लागेल। आता त्यांच्या परीक्षांचं नियोजनसुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं केलेलं असतं। प्रत्येक पाठावर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा असते। ज्या पद्धतीनं स्कॉलरशिपची परीक्षा असेल, अगदी त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांची प्रत्येक पाठावर परीक्षा घेतली जाते। त्या परीक्षेचे फीडबॅक्स घेतले जातात, पालकांना ते मार्क्स टाकले जातात। आम्ही सतत सांगत असतो की आमची स्पर्धा ही अगदी कुठल्या खाजगी शाळेशी किंवा जिल्हा परिषदेची शाळेशी नाही। आज विद्यार्थी जो नांदेडला असेल, लातूरला असेल, कोट्याला असेल, या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत आमचा विद्यार्थी कसा टिकला पाहिजे यावर आमच्या सर्व शिक्षकांचा विशेष भर असतो। आणि त्या स्पर्धेशी आम्ही जेव्हा जोडून घेतो, स्वतःलाही अपडेट राहणं आवश्यक असतं। विद्यार्थ्याही खूप छान पद्धतीने अपडेट राहतात। वेगवेगळी संदर्भ पुस्तकं, आज शाळेमध्ये सुंदर असं वाचनालय आहे। त्या वाचनालयाबरोबरच विद्यार्थ्यांचं रात्राभ्यासिकेचं नियोजन असतं। रात्री 7 ते 10 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या घरचा म्हणजे पूर्ण गावातला TV बंद ही जी मोहीम आहे, या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप सुंदर पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेचा विकाससुद्धा केलेला आहे।